जरीमरी माता धामनी हा संघ आज मैदानावरती उतरलाय. खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील आभार व्यक्त करूयात. अगदी ऐन मोक्यावरती खऱ्या अर्थाने या संघाने त्यांचा प्रवेश आपल्यापर्यंत पोहोचवला. एका संघाची खऱ्या अर्थाने कमतरता होती आणि अशा परिस्थितीमध्ये एका कॉलवरती हा संघ अगदी या मैदानावरती खेळ करण्यासाठी उतरला. त्यांचे देखील आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात मॅचकडे, जिथे या मॅचचा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी आदर्श पाहायला मिळतात. आणि समोर जर पाहायला गेलं धामणी टीमचा एक विस्फोटक फलंदाज साईराज मोरे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. इथून मॅचला होतीये सुरुवात. मॅचचा पहिला बॉल, फटका बराच काल हवेमध्ये, त्याच्यावरती आक्रमण आहे. शॉर्ट पिच बॉल वरती आक्रमण चढवलंय. अशा प्रकारची चुकी सायराजच्या विरोधामध्ये अपेक्षित नाहीये. आलाय 6 धावसंख्येसाठी पहिल्याच बॉलवर. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये खऱ्या अर्थाने बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण चढवत ऑन साईडमध्ये मिड विकेट खऱ्या अर्थाने कोणता क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. त्याच्या आवाक्याच्या बाहेर देखील गेला असता. 6 धावसंख्येसाठी पहिल्याच बॉलवरती 6. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आता खऱ्या अर्थाने काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन डीप मध्ये अवेलेबल आहे. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट अगदी धामणी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या साह्याने आता 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं, होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज उचलत असताना गुंडगे संघ खेळ करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये खालापूर विभागातील एक ताकदवार संघ धामणी टीम. शॉर्ट पिच बॉल, आखूर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती साईनाथच्या बॅट मधून आलाय पुलचा फटका. सीमा रेषा पार. 6 धावसंख्येसाठी आणखी एक 6. बॉल खराब बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि या 6च्या साह्याने आता तब्बल धावा जाऊन पोचल्यात. त्या 13 धावा धाव फलकावरती. आदर्श एक प्रामुख्याचा गोलंदाज आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये अगदी पहिल्या 3 बॉल्सवरती आक्रमण चढवलं जाते. खोलात टाकले क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचे उपयोग. पुन्हा एकदा सिंगल मध्ये कन्वर्ट देखील केलं जाते आणि या सिंगलने आता तब्बल 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 धावा धाव फलकावरती आहेत. आदर्श कमबॅक झाले परंतु षटकार देखील येतात. साईराज साठी अगदी समोर टाकले. या बॉलला ऑन साइड मध्ये खेचायचं होता. पुन्हा एकदा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या षटकातील पहिला डॉट बॉल. 14 धावसंख्येवरती आता धाव फलक स्थिरावलंय. चौदा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आडव्या बॅटने उचलीच मिळाली नाहीये बॉलवरती. आणखी एक डॉट बॉल आणि षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. 14 धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावलंय. देऊया संधी आता डीजेला. दुसरं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी प्रणय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. गुंडगे टीमचा एक उभरता सितारा प्रणय गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. अगदी अंडर 19 या कॅटेगरीतला हा खेळाडू. बरीचशी मैदान या खेळाडूने देखील आपल्या ताकदीने गाजवून सोडली आहेत. बराचसा मोठा रनअप समोर देखील तितकंच तगडं आव्हान साईनाथचं पाहायला मिळते. त्याने देखील एक षटकार ठोकून दाखवलंय. त्याच्या साथीला साईराज आहेत.
त्याच्याकडे देखील क्षमता आहे. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात. आता P2चं षटक हाताळताना प्रणय पाहायला मिळतात. खोलात टाकले क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचे उपयोग. आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला बॉल आलाय डॉट. अगदी मागील जर विचार करायला गेले 4 बॉल्समध्ये खऱ्या अर्थाने धावाच बनवून दिल्या जात नाहीयेत. चांगली डिलिव्हरीज प्रणयच्या माध्यमातून आता इथे आली आहे पहिल्याच बॉलवरती. इथे आता लाईन लेंथ पाहिली जाईल. पंच निश्चितच आमच्याकडे वळतात. अवांतर स्वरूपामध्ये आता इथे धाव जोडली जाते एक. या अवांतर धावेने खऱ्या अर्थाने आता 15 धावा धाव फलकावरती आहेत. वेग देखील तितकाच प्रचंड आहे, परंतु लाईन लेंथ वरती कंट्रोल नाहीये. प्रणय या गोलंदाजाचं अवांतर स्वरूपात इथे धाव मिळाली जाते. साईनाथच्या विरोधामध्ये प्रणय गोलंदाजी साकारतात. P2चं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर देखील आहेत. फटका लाजवाब आहे कव्हर मध्ये. वॅकंट एरिया क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषा पार आला. इट्स अ ह्यूज, इट्स अ 6. धावा धाव फलकावरती 21 पाहायला मिळतात. पुन्हा एकदा इथे देखील लाईन लेंथ पाहिली जाईल. दोनही हात जमिनीला समांतर. अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक धाव. या अवांतर धावेने आता 22 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. एकही गडी तंबूच्या आसऱ्याला परतला नाहीये. अगदी कव्हर मध्ये एक लाजवाब कव्हर ड्राईव्हचा फटका. प्रणयच्या विरोधामध्ये आक्रमण चढवत असताना इथे चेंडू बॅटला स्पर्श झालाय. पॉइंट मध्ये केली जात नाहीये कोणतीच चुकी. पकडली आहे लाजवाब झेल आणि झेल वरती होते आमचे साथी समालोचक सुमेध. देऊयात संधी डीजेला. चला बॅटर लगेचच दाखल व्हा. बावीस या धावसंख्येवरती पहिला झटका बसलाय. नवीन बॅटर वन डाऊन स्वरूपामध्ये आता चेतन पाहायला मिळतील. प्रणयने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. षटकार खाल्ल्यानंतर वाईड देखील आला होता. त्यानंतर अगदी चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चॅनलमध्ये खऱ्या अर्थाने चांगला बॉल हाताळला. पॉईंटमध्ये तिथे कोणतीच चुकी झाली नाही आणि तिथे पकडलं जातंय झेल. 22 धाव फलकावरती धाव फलक स्थिरावलं देखील गेलंय. आता प्रणयच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आता इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. सायराजला खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आणण्याचं आता इथून माणूस असलं पाहिजे. खोलात टाकण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये खऱ्या अर्थाने तिथे क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल तिथे जोडली जाते आणि या सिंगलने आता 23 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सायराज मोरे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. P2चं षटक आहे खऱ्या अर्थाने 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये, एक लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ मध्ये, असे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रणय चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात. आता समोर चांगलं आव्हान आहे. एक विस्फोटक फलंदाज धावणे टीमचा खऱ्या अर्थाने साईराज मोरे स्ट्राईकवर आहेत. चेंडू बराच काल हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर लेग मधून येत आहेत आणि करतायत चुकी. एक साधा सोप्पा झेल जमिनीला दान झाला. इथे जोडली जाते एक धाव आणि या एकेरीच्या साह्याने आता धाव फलक जाऊन पोहोचला इथे 1 बाद 24 या अंकांवरती.
24 झाल्यात. आता चेतन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. चोवीस झाल्यात. चेतन स्ट्राईकला. स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप, बराचसा बाहेरचा बॉल. अवांतर स्वरूपामध्ये इथे धाव जोडली जाते एक. या अवांतरने आता 25 झाल्यात. अवांतर स्वरूपामध्ये धाव आली आहे म्हणजे 25 झाल्यात. आता इथे चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. इथून आलाय डॉट बॉल म्हणजे खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय. एक बाद 25 धावा धाव फलकावरती आहेत. चला देऊया संधी आता डीजेला. गुणगे टीम, अन्यथा आपल्यावरतीच पेनल्टी लागेल. 25 एक गडी बाद. 25 धावा. आता रेस्ट्रिक्शन नसणार आहेत. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळतील. चला टाइमर चालू आहे. पहिली 4 षटके 20 मिनिटात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला स्टार्ट करा. आदर्श तयार झालेत पंचांच्या डाव्या बाजूने. समोर साईराज आहेत. या मॅचची गोल्डन विकेट. आडवा बॅटने खेचायचा होता. स्लोवर बॉल होता. अगदी लाईन लेंथ उलकूच शकले नाहीयेत. आलाय डॉट बॉल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मुन्ना सर पाहायला मिळतात. 50+ खेळाडू आहेत. कमालीचे एफर्ट्स यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांचे पाहायला मिळतात. वयाच्या 50 मध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण. आला इथे आणखी एक डॉट. खऱ्या अर्थाने व्हेरिएशन्स केले जात आहेत आदर्शच्या माध्यमातून. वेग दिलं जात नाहीये फलंदाजासाठी मोठ्या फटक्यांसाठी. इथे आता प्रयत्न करावे लागणार आहेत साईराजला मोठ्या फटक्यांसाठी. आता खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. लोवर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. एक धाव तिथे मिळाली जाते आणि या एकने खऱ्या अर्थाने आता तिसऱ्या बॉलवरती इथे सिंगल आली आहे म्हणजे धावा झाल्यात त्या. आता 26 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 होत्या. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉल्सवरती एकही धाव आली नाही आणि नंतर तिसऱ्या बॉलवरती मिळालेली एक सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती आता चेतन पाहायला मिळणार आहेत. आता वेग दिला होता या बॉलवरती ऑन साइड मध्ये. अगदी तिथून मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. एक मिळाली जातीय आणि या एकेरीने आता 27 धावा धाव फलकावरती आहेत.
इथे हा फटका अगदी ऑन साइड मध्ये काऊ कॉर्नर मध्ये, एक धाव तिथे मिळाली जाते. अगदी वाईड थ्रो होता. या एकेरीने आता 28 झाल्यात. खऱ्या अर्थाने इथे धावाच बनवून दिल्या जात नाहीये धामणी टीमला तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत आदर्शने फक्त 3च सिंगल खर्च केल्यात, 5 चेंडू फेकले गेलेत. स्लोवर बॉल, फसवा बॉल होता खऱ्या अर्थाने. चेतनच्या विरोधामध्ये षटक क्रमांक 3 देखील आता इथून समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या मात्र 28 धावा. देऊया संधी आता डीजेला. साईराज मोरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. अजून ऋतिक देखील जर पाहायला गेलं, अगदी खऱ्या अर्थाने डगआउट मधून ही मॅच पाहतोय, तो देखील एक महत्वाचा खेळाडू. चला, सन्माननीय कल्पेश दादा शिंदे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. प्रभाकर दादा आपली आतुरतेने वाट पाहतात. आकाश तुरी गोलंदाजी मार्क वरती. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्या, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकते गुंडगे टीम. चला, सामन्याला सुरुवात होती. सायराज साठीचा हा बॉल. यष्टी रक्षक अगदी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. 50+ खेळाडू आहेत. काय कमालीचे एफर्ट्स संघासाठी. खऱ्या अर्थाने 4 धावा त्यांनी डिफेंड केल्यात. इथे अवांतर स्वरूपात धाव मिळाली जाते एक, आणि या अवांतरने आता 29 धावा धाव फलकावरती आहेत. 50+ आहेत, पण काय फिटनेस आहे मैदानावरती. सामना जसा डिक्लेअर झाला, गुंडगे टीम खेळणार आहे. अगदी सर्व टीमच्या आधी मैदानावरती उपस्थित देखील झाले होते मुन्नाभाई. आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तितकीच चांगली कमालीची खेळ ते करून दाखवतात. बॅटिंगला येणार का, हा देखील आता इथून प्रश्न आहे. साईराजसाठी अगदी खोलात. खऱ्या अर्थाने कॉट भेटण्याची संधी होती का, एकही धाव इथे मिळाली जात नाहीये. पहिला लीगल बॉल 29 धाव संख्येवरती पाहायला मिळतोय. 4थं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही इथून आता 11 बॉल बाकी. इथे फटका समोर लॉंग ऑन मध्ये, तिथे चुकी झाली आहे आणि सीमारेषा पार चौकार आलाय. आणि खऱ्या अर्थाने आता इथून कॅश प्राइज आलंय मुन्नाभाई यांच्या प्रत्येक कॅच साठी. प्रभाकर दादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. इथे थोडंसं आक्रमण झाले सायरजच्या बॅट मधून, तिथे क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली आणि या चौकाराने आता 33 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. फटका लाजवाब आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त दिशा दाखवली आहे. खराब बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण. सीमारेषा पार आलाय. लगातारचा दुसरा चौकार.
अर्थाने लगातार आलेले 2 चौकार या मॅच मध्ये थोडंसं आता पुनश्च एकदा धामणी टीम वर्साव करताना पाहायला मिळतीये. 37 झाल्यात. आकाश थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अवांतर मध्ये आला होता, त्यानंतर हा बॉल अगदी आखूड टप्प्याचा. आता आडव्या बॅटने ऑन साइड मध्ये एक कंप्लीट झाली आहे. साईराज डेंजर एंड वरती होता, डायरेक्ट हिटची अपेक्षा होती. इथे मिळाल्या जात आहेत 2 धावा आणि या 2 ने आता तब्बल जर विचार करायला गेले ना 39 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही जर विचार करायला गेले या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 39 झाल्यात. शेवटचे निर्णायक 8 बॉल्स या षटकातील 2 बॉल बाकी असणार आहेत. 39 झाल्यात. मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, शॉट फाईनला झाली आहे चुकी. क्षेत्रकाच्या आवाक्याच्या बाहेर देखील राहिलाय. चला ऑफिशियल डिसिजन काय. नवीन बॅटर आता अनिकेत पाहायला मिळतोय. 39 धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा हदरा. लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर अनिकेत मोरे. फुल टॉस बॉल होता, एक सिंगल तिथे मिळाली जातीये. दुसरीचा प्रयत्न आहे, आकाशदुरी कलेक्शन चुकीचं. पंचांनी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. ऑफिशियल कॉल आहे का सर? चला ऑफिशियल कॉल असणार आहे. वेस्ट हाईट साठी इथे चेक केलं जाईल. इथे 2 तर मिळाल्यात म्हणजे एकूणच धावा आता धाव फलकावरती आहेत त्या 2 बाद 41. इथून नो बॉल आला तर खऱ्या अर्थाने 42 धावा आणि फ्री हिटचा बॉल ठरू शकतोय. परंतु आता इथे चेक केलं जाईल केटीसी लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून, जिथे आमचे ऑफिशियल पंच तिथे जोडले जातात. मॅचचा खऱ्या अर्थाने क्रुशियल डिसिजन अगदी बारकाईने चेक केलं जाते. कोणत्या मोमेंटला खऱ्या अर्थाने काय झाले ते अगदी बारकाईने पाहिलं जाते. फलंदाज बेंड झालेत का किंवा फलंदाज पुढे आलेत का हे देखील आता इथून पाहिलं जाते. अगदी बारकाईने लक्ष दिलं जाते आमचे ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून, जिथे महत्वाचा डिसिजन आहे. 2 तर मिळाल्यात हे तर निश्चितच आहे. 41 तर झाल्यात, परंतु इथे नो आला तर 42 होऊ शकतात आणि पुढचा बॉल फ्री हिट देखील येऊ शकतो. आणि इथून डिसिजन आलाय, इट्स अ फेअर बॉल. इथून फक्त 2च धावा असतील म्हणजे इथे एकूण धावफलक जाऊन पोहोचले ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर ते 41 आणि ते 4 षटकं समाप्त झाली आहेत. देऊया संधी आता डीजेला. तो आलाय. नाना कांबळे सर अगदी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. 41 झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून रोमहर्षक टन या मॅच मध्ये पाहिलं जाणार का? स्ट्रायकिंग एंड वरती चेतन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थाने आता इथून
पाहायला मिळतील ते मात्र अनिकेत 41 झाल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या. त्यानंतर अगदी 2 षटकांमध्ये धावाच बनवून दिल्या जात नाहीयेत. नाना सर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. चेतन स्ट्राईकला. पहिलाच बॉल अगदी व्हेरिएशन करण्याचं मानस. टॉस केलं या बॉलला खऱ्या अर्थाने. हाईटचा ॲडव्हान्टेज उचलत असताना हाय रिलीज डॉट बॉल आलाय चेतनच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल डॉट आलाय. चेतन अगदी पुनश्च एकदा चांगला बॉल पंचांनी रेफर केले वाईट साठी. चला राजा दादा या. वाईट बॉल साठी रेफर करण्यात आलाय. चला इट्स अ फेअर बॉल. चांगली लाईन लेंथ खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. इथे पुश केलं या बॉलला. इथे एक सिंगल जोडली जाते आणि या सिंगलने खऱ्या अर्थाने आता एकूण धावा झाल्यात त्या 42. फटका समोर खेचलाय बऱ्याच टाइम नंतर. एक बिग हिट आली आहे आणि 6 धावसंख्येसाठी खऱ्या अर्थाने आता इथून धावफलक जर विचार करायला गेलं ना 48 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि येणाऱ्या 30 बॉल्समध्ये आता इथून 49 धावसंख्येची गरज असणार आहे दुसऱ्या सत्रासाठी. अगदी ते देऊया डीजेला संधी.
इथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होती. 49 बनवायचे. पहिला बॉल समोरच्या दिशेमध्ये लॉफ्ट केलं जातंय. कार्पेटच्या साह्याने फटका खेचला. एक कंप्लीट. दुसरीसाठी तू मेमे झाले होते. इथं मिळाली जातीये एकच धाव आणि या एकेरीच्या साह्याने धाव फलकाचा श्री गणेश झाला. ते मात्र मायरा 11 सोमजाईट गुंडगे टीमचा अगदी इथे पाहायला मिळते. पंचांचं बोर्ड आकाशाकडे उंचावलं. अगदी लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये अगदी विकेटच्या समोर पकडले गेले. झटका क्रमांक 1 इथे बसला जिथे बाला होत आहेत बाद. ठोक डीजे. प्रथमतः बॅटिंग करण्याचे डिसिजन स्वीकारलंय. पहिल्याच बॉलवरती ते विकेट मिळाली जाते जिथे महत्त्वाचे फलंदाज दीपक उर्फ बाला या नावाने प्रसिद्ध गुंडगे गावामध्ये लेग बिफोर स्वरूपामध्ये पहिल्याच बॉल फेस करत असताना बाद होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या वर्षीची गुंडगे प्रीमियर लीग त्या फलंदाजाने गाजवून सोडली होती. तोच बाला अगदी पहिल्याच बॉलवरती पायचीतच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. 49 धावसंख्येचं पाठलाग करत असताना दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळाली. आता संघाचा स्टार खेळाडू आकाश धुरी स्ट्रायकिंग एंडवरती येत. 49 धावांचं पाठलाग करायचंय. एक धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल हलक्या त्याने पुश केलंय मागच्या क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिटची संधी होती. पंचांकडे अपील आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. रनआउटची विकेट इथे महत्त्वाची ठरू शकते. मिसकम्युनिकेशन दोनही फलंदाजादरम्यान. डायरेक्ट हिट झाले का कलेक्शन झाले का ते देखील आता इथून पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फलंदाज पॉपिंग किक क्रीजमध्ये अगदी पोचलेत का. 49 धावा बनवायच्या असताना तिसऱ्या बॉलवरती खऱ्या अर्थाने आकाश आले आणि इथून डिसिजन आलाय इट्स OUT. अगदी पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज अगदी सेफ नाही आहेत आणि दुसरा झटका इथे बसलाय तो मात्र मायरा 11 गुंडगे टीमला जिथे आणखी एक फलंदाज शंकर देखील होत आहेत बाद. ठोक डीजे. आडवा बॅटने पंचांचं बोट पुनश्च एकदा आकाशाकडे. कॉट बिहाइंड मध्ये आणखी एक फलंदाज बाद. तनय शिलार बॅक टू द डगआउट.
राईट हँडेड बॅट्समन. 49 धावा बनवायच्या असताना एकच आलेली सिंगल. मागील 4 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. आकाशचा तो एक कॉल जिथे फलंदाज धावबाद झाले. इथे फटका समोरच्या दिशेमध्ये लॉफ्ट केलं जात आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना अनिकेतने आल्या आल्या ठोकलाय षटकार. ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे अनिकेतसाठी. खऱ्या अर्थाने 7 धावा आता धाव फलकावरती आहेत. आक्रमण चढवलंय आल्या आल्या. पुणे एकदा समोर मारण्याचा मानस. बॅक टू द यश. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं फ्लाय स्लिप मध्ये चेंडू आला. यष्टी रक्षकाचा कॉल होता. शेवटच्या क्षणाला यष्टी रक्षकाने हात काढले परंतु फलंदाज झालेत बाद. आणखी एक ठोक डीजे. तीन षटकारांसाठी 300 रुपये. आता नवीन फलंदाज अगदी जर विचार करायला गेलं तर आता इथे पाहायला मिळतात ते मात्र मुन्नाभाई. त्यांच्या साथीला आकाश धुरी. 49 धावा इथून बनवायचे. 7 झाल्यात. येणाऱ्या बॉल्समध्ये तब्बल 24 बॉल्समध्ये 42 धावसंख्येची गरज असणार आहे. P2चं षटक आहे. रिस्ट्रिक्शन आहेत आणि या रिस्ट्रिक्शनच्या विरोधामध्ये आता बाबू धुरी या मैदानावरती इथे आक्रमण चढवणार का. ऋतिक मोरेने जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर निलेशजी सुर्वे यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. संघ खऱ्या अर्थाने गुणगे टीम अगदी अडचणीमध्ये सापडलाय. 4 गडी बाद झालेत 7 धाव संख्येवरती. 24 बॉलमध्ये 42ची गरज आहे. हेलिकॉप्टर खोदून काढले या बॉलला. लॉंग ऑफ मध्ये थोडंसं फंबल. एक कंप्लीट मुन्नाभाई दुसरीसाठी सुटलेत. 2 तिथे कंप्लीट देखील झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला आता इथून प्राधान्य. आता येणाऱ्या खऱ्या अर्थाने 23 बॉल्समध्ये 40 धावा आता इथून बनवायचे. तेवीस बॉल 40 धावसंख्येची गरज. क्रुशियल डिसिजन आहे. चला ऑफिशियल डिसिजन द्या. इट्स अ फेअर बॉल. इथे डॉट बॉल आलाय. यष्टनच्या मागे अगदी लाऊड अपील करण्यात आली होती कॉट बिहाइंड साठी. धावनी टीमला देखील माहिती आहे की या मॅचची गोल्डन विकेट राहू शकते. आकाश धुरीकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा समोर फटका खेचला.
एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. खऱ्या अर्थाने मंचकावरती एकच डिस्कशन चालू आहे. आकाश 2 धावते परंतु त्याच्याहून अधिक वेगाने मुन्ना भाई तिथे धावा कंप्लीट करतात. फिटनेस त्यांचं कमालीचं. यश त्यांच्या मागे तर लाजवाब एफर्ट्स. मुन्ना भाई आता इथे षटकार मारणार का? वयाच्या 50 मध्ये एका यंगस्टरच्या विरोधामध्ये षटकार इथे येणार का? 10 धावा धाव फलकावरती आहेत. ऋतिक एक चांगला गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. बरीचशी मैदानं या गोलंदाजाने गाजवलीत खालापूर विभागामध्ये. आता इथून कोणतंच खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं मुन्ना भाई यांनी पंचांकडे देखील पाहिलं नाही. इतकी मोठी लिडिंग एज. आणखी एक फलंदाज बाद ठोक डीजे. फलंदाजीसाठी आलेत. ज्या प्रकारची गोलंदाजी 5व्या षटकामध्ये केली होती आता तशीच फलंदाजी इथे या मैदानावरती करणार का? 10 धावसंख्येवरती 5वा झटका बसलाय. 39 खऱ्या अर्थाने बनवायचे. वेगवान डिलिव्हरी आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साकारतायत ऋतिक. का माझं सिलेक्शन रायगड प्रीमियर लीग मध्ये झालंय. बऱ्याचशी मैदानं खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं खालापूर असेल कर्जत असेल या मैदानावरती खेळ करत असताना खऱ्या अर्थाने त्यांनी त्याचं नशीब आजमावलंय आणि आज एका मोठ्या पटलावरती खऱ्या अर्थाने तो खेळ देखील करून दाखवतोय. समोर देखील तितकाच चांगला संघ. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचायचा होता. आणखी एक निर्धाव बॉल आलाय म्हणजे षटक क्रमांक खऱ्या अर्थाने आता इथून 2 देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर 5 बाद 10 धावा आहेत. चला डीजे. गोलंदाज निले पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा आहेत. आता इथून येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 39 बनवायचे. आकाश स्ट्राईकला. अजून प्रणय येणं बाकी आहे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे परंतु आता धावा प्रत्येक षटकामध्ये किमान प्रत्येक बॉल मागे 2 धावा बनवायचे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 18 मध्ये 6 षटकार ठोकायचे. 10 बॉल उका पण 6 तर मारा आणि एका बॉलवरती 2 घ्या म्हणजे 1 बॉल राखून तुम्ही जिंकाल. सहा षटकारांची मॅच आहे परंतु त्यासाठी तितकीच चांगली गोलंदाजी धामणी संघ करतोय. समोरच्या दिशेमध्ये हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी साईड स्क्रीनला भेदत जात असताना सीमा रेषा पार आलाय. आकाश धुरीच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकार आलाय. संघर्ष करण्यासाठी गुंडगे टीम देखील सज्ज आहे. या बॉलवरती चौकार आलाय. आता 17 बॉल्समध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा हिट तर आलाय बाला.
ऑन साइड मध्ये पंचांकडे अपील लेग बिफोर साठी एक कंप्लीट झाली आहे. एकच धाव इथे मिळाली जाते म्हणजे आता येणाऱ्या बॉल्स मध्ये 34 धावसंख्येची गरज असणार आहे. लेग बाय स्वरूपात इथे धाव आली आहे. 16 बॉल्स आणि 34 धावा. सोळा बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. नाना सर आता बॅटिंग एंड वरती पाहायला मिळतील. इथे एक सिंगल रोटेट केली जाते आणि या सिंगलने आता 16 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 30हून अधिक धावा बनवायचे. चला टाइमर लावण्यात आला होता. आपल्याकडे 9च मिनिटे बाकी आहेत. याची देखील आपण नोंद घ्या, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. ऑन साइड मध्ये खऱ्या अर्थाने अगदी मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचं कॉल आणि इथे आता दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. एक धाव तर मिळाली आहे. चला डीजे मामा भाच्यांची जोडी आता मैदानावरती दाखल झाली. एक संघ अगदी खालापूर मधून आलाय. किती धावा बनवायच्यात आता? 17 झाल्यात. 14 बॉल्स मध्ये 32. आकाशसाठी हा बॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. तीनही यष्ट्यांच्या समोर महत्वाचा फलंदाज मामा झालाय बाद. बाचा राहिलाय बाकी. ठोक डीजे. आता 13 बॉल 32 धावसंख्येची गरज आहे. आदर्श स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. प्रणयला आता जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी लागणार आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 32 धावा. निलेशने चांगले षटक हाताळले. धावा बनवूनच दिल्या नाहीयेत खऱ्या अर्थाने धावनी टीमने या संपूर्ण शृंखलेमध्ये. 13 बॉल 32. 17 झाल्यात. आडवा बॅटने खेचायचा होता. अगदी कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक कंप्लीट झाली आहे म्हणजे आता येणारे बॉल्स बाकी असतील 12 आणि 31 धावसंख्येची गरज असणार आहे. चला डीजे वाजवा.
इथे ऋतिकने मेडन षटक हाताळलं तर निलेशजी सुर्वे यांच्याकडून 6,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. पहिला बॉल डॉट आलाय. चला धामणी टीम बराचसा उशीर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न आला. आणखी एक डॉट. 10 बॉल आता 31ची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 300चा स्ट्राईक रेट किमान. चला या पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे. तमनाथ संघाने मला तर वाटते बॅटिंग प्रथमतः निवडली आहे. दहा बॉल 31. आदर्श स्ट्राईक वरती आहेत. मागच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक कंप्लीट झाली आहे. म्हणजे आता येणाऱ्या 9 बॉल्समध्ये 30 धावसंख्येची गरज असणार आहे. नऊ बॉल 30. कव्हर मध्ये एक सिंगल. म्हणजे आता 29 बनवायचे. मागच्या क्षेत्रामध्ये कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये आदर्श देखील बाद झालेत. 8 विकेट खऱ्या अर्थाने इथे माघारी परतल्यात सोमजाई टीमच्या, गुंडगे टीमच्या. आमचे साथी गौरव आम्हाला सांगतात गुंडगेची युवा खेळाडूंची A1 जोडी. आता प्रणय आणि त्याच्या साथीला सुमित दोनही समालोचक आहेत. वेगवान बॉल डॉट. म्हणजे आता शेवटचे 6 बॉल्स बाकी असणार आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षणामध्ये जा धामणे टीम. 6 मध्ये 28 बनवायचेत आणि प्रणयकडे ती क्षमता. सहा बॉल 28 ची गरज गोलंदाजीसाठी. विजय लोते, प्रणय स्ट्राईक वरती आहेत. विजयचा
हा बॉल अगदी पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झाला, झेल ड्रॉप झाला. एक कंप्लीट आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आहे का. इथे 2 धावा मिळाल्या तर म्हणजे 5 बॉल्स मध्ये आता इथून 26 बनवायचे. 5 ला 26. पाच बॉल 26 धाव संख्येची गरज आहे आता. प्रणयच्या बॅट मधून आडव्या बॅटने फटका आलाय, सीमा रेषा पार देखील आलाय 4 धाव संख्येसाठी. अजूनही मॅच मध्ये कलाटणी आहे का. आता 4 मध्ये 22 धाव संख्येची गरज असणार आहे. चला निशान तुटा. 4 बॉल 22. चार बॉल 22. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. इथे मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आता ट्विस्ट आलंय. पुनश्च एकदा या बॉल वरती काय आलंय ते देखील महत्वाचं ठरणार आहे. आली येते विकेट. आणखी एक फलंदाज बाद 9व्या क्रमांकावरती. या मॅचची आता शेवटची विकेट. साहिल खऱ्या अर्थाने आता बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळेल. साहिलने जर षटकार मारला तर तब्बल इथे 8,000 आले 3 जणांकडून. एकाने 6,000 लावलेत. निमेश ते देखील वन लाईफ ग्रुप कडून एक षटकाराला 1,000 म्हणजे तब्बल 10,000 आहेत. 10,000चा मानकरी परत स्ट्राइक वर ये साहिल. थांबा रे नका आउट घेऊ त्याला. 10,000 तुम्ही 5 घ्या त्याला 5 द्या. किमान एक फुल टॉस टाका. सुमेधला देखील आता कॅश प्राइज आहे. 2,000 आलेत. 2 6 मारले तर 6. सर्कलच्या पलीकडे मारला तर 1,000 आहेत. इथे समोरून देखील 500. टीम युवा कडून 1,000 एका षटकाराला. प्रेम कांबळे कडून 6,000. कोणीतरी सर्कलच्या बाहेर मारला तरी 1,000 लावलेत. इथे फटका मारलाय, चौकार आलाय. अजूनही एक बॉल बाकी आहे. कॉन्फिडन्स आलाय असं बोलतात. पैसे तयार ठेवा आता. मागे फिरले आता सगळे. चला या पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. आज बराचसा उशीर झालाय स्पर्धेमध्ये सामने संपण्यासाठी. ऑन साइड मध्ये खऱ्या अर्थाने मारायचं होता. ओव्हर पिच बॉल होता. आला इथे खऱ्या अर्थाने डॉट बॉल आणि सामना इथून समाप्त झाला. आणि इथे हा सामना विजयी झालाय. ते मात्र धामणी टीम. दोन्ही टीम्सला देऊयात शुभेच्छा. चला तमनाट टीम आणि त्याचबरोबर कोंदिवडे टीम आपल्याला मिळालेल्या रिस्पेक्टिव्ह डिसिजन्स वरती लगेचच अंमलबजावणी करा.